हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचं 9th स्टँडर्डचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर स्टडी करत आहोत. इन द लास्ट व्हिडिओ लेक्चर आपण सबस्टिट्यूशन मेथड पाहिली होती. त्यावर बेस्ड असणारा प्रॅक्टिस सेट तुम्ही सॉल्व करणार होता. सोल्युशन्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केली गेलेली होती. होपफुली तुम्ही तुमचा होमवर्क कंप्लीट केला असेल. आज आपण या चॅप्टरच्या लास्ट पार्टकडे वळणार आहोत अँड द पार्ट इज वर्ड प्रॉब्लेम्स. पहा, इथून पुढे जे कोणतेही इक्वेशन्स किंवा जो कोणताही पार्ट तुम्ही स्टडी करणार आहात त्यावर बेस्ड वर्ड प्रॉब्लेम्स तुम्ही पाहणार आहात. त्यालाच आपण ॲप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स असंही म्हणू शकतो. आता हे जे वर्ड प्रॉब्लेम्स असणार आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. व्हरायटी ऑफ वर्ड प्रॉब्लेम्स तुम्ही स्टडी करणार आहात. प्रॉब्लेम्स रिगार्डिंग एज, प्रॉब्लेम रिगार्डिंग नंबर्स, बेस्ड ऑन फ्रॅक्शन्स, बेस्ड ऑन मनी ट्रान्झॅक्शन्स, based on geometrical properties, based on speed, distance, times, etc. अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स तुम्ही स्टडी करणार आहात इन वर्ड प्रॉब्लेम्स. सो वर्ड प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करणार? 8th स्टँडर्डमध्ये सुद्धा तुम्ही वर्ड प्रॉब्लेम्स पाहिले होते, पण इथे जे वर्ड प्रॉब्लेम्स असणार आहेत हे आपल्याला इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ऑब्वियसली हा जो गिवन वर्ड प्रॉब्लेम आहे तो आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागेल आणि त्यानंतर तो आपल्याला सॉल्व करावा लागेल. आता हे जे इक्वेशन्स आपण सॉल्व करणार आहे इथे तुम्ही सायमल्टेनियस मेथड किंवा इलिमिनेशन मेथड या दोन्हीपैकी तुम्हाला जी मेथड कन्व्हिनियंट वाटेल, इझी वाटेल ती मेथड यूज करू शकता. आपण प्रॉब्लेमकडे वळूया. त्याआधी वर्ड प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काही मेथड आहेत त्या मी तुम्हाला शॉर्टली एक्सप्लेन करते. प्लीज पे अटेन्शन. फर्स्ट स्टेप काय असणार आहे? रीड द गिवन वर्ड प्रॉब्लेम व्हेरी केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. आधी तुम्हाला काय करायचं आहे? जे गिवन वर्ड प्रॉब्लेम असणार आहे तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, तो प्रॉपर रीड करायचा आहे आणि तो समजून घ्यायचा आहे. ओके, तुम्ही जेव्हा रीड कराल आणि समजून घ्याल तेव्हाच तुम्हाला ते जे गिवन डाटा आहे तो इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करता येणार आहे. कारण इक्वेशन्समध्ये जोपर्यंत तो डाटा कन्वर्ट होत नाही तोपर्यंत आपण ते इक्वेशन सॉल्व करू शकत नाही. नेक्स्ट स्टेप इज फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन यूज प्रॉपर व्हेरिएबल्स फॉर गिवन क्वांटिटीज. आता इथे तुम्हाला व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स असणार आहेत, हे मी तुम्हाला ऑलरेडी मेन्शन केलं आहे. आता जे एक्झाम्पल्स असणार आहेत ते प्रॉपर तुम्हाला व्हेरिएबल यूज करून लिहायचे आहेत. त्याचे इक्वेशन्स तुम्ही प्रिपेअर करणार आहात. फॉर द मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स फ्रॉम दी अबोव व्हेरिएबल्स यूज सुटेबल मेथड फॉर सॉल्व द इक्वेशन. मी तुम्हाला सांगितलं जी मेथड तुम्हाला सुटेबल वाटेल, कन्व्हिनियंट वाटेल, इझी वाटेल त्या मेथडनी तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करू शकता. इट डझंट मॅटर की पर्टिक्युलर मेथड तुम्हाला यूज करायला हवी असं कोणतंही कंपल्शन इथे नसणार आहे. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स इन द बोथ इक्वेशन्स. बरोबर, तुम्हाला दोन्ही इक्वेशन्सचे व्हॅल्यूज मिळणार आहेत. दॅट इज दोन इक्वेशन्सचे व्हेरिएबल्स कोणते असणार आहेत? एक्स अँड वाय हे दोन व्हेरिएबल्स या इक्वेशन्समध्ये असणार आहेत. दॅट्स इट. आणि हेच आपल्या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. आता जेव्हा आपल्याकडे सोल्युशन असणार आहे, एक्स अँड वायची व्हॅल्यू असेल आपल्याकडे, पण हे जे गिवन इक्वेशन असणार आहे हे वर्ड प्रॉब्लेम्स आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही वर्ड प्रॉब्लेम्स सॉल्व करणार आहात तेव्हा कंपल्सरी जे आन्सर्स असणार आहेत ते तुम्हाला स्टेटमेंटमध्ये मेन्शन करावे लागतील. ठीक आहे. मग इथे सम ऑफ आपल्याला नंबर सांगितले आहे तर मग त्याचे तो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? फाइंड द नंबर्स. ते 2 नंबर्स म्हणजेच एक्स आणि वाय असणार आहे. मग खाली आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागेल. हेन्स द 2 नंबर्स आर एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यूज असतील ते हे 2 नंबर्स असणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट तुम्ही काय करणार? रीड गिवन इक्वेशन व्हेरी केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड द गिवन वर्ड प्रॉब्लेम. वेन यू अंडरस्टँड द प्रॉब्लेम when you understand the problem, use the proper variable for the given numbers or for the given information and prepare 2 equations. We have to solve these 2 equations simultaneously. For solving the equations you can use any of the method. First one is the eliminating method, second one is the simultaneous method. You can use the appropriate method to solve the given word problem or solve the given 2 equations simultaneously. When you will done with the finding of values of variables, that is value of x and y, then write the answer in the statement. Okay, for word problems it is compulsory or it is quite necessary to write the answer in the statement.
We will shift towards the example. Word problem is sum of two numbers is 103. Sum of two numbers is 103. That's the first statement. पहा स्टेटमेंट जे असणार आहे त्याला मी अंडरलाइन करते. Sum of two numbers is 103. This is first statement. If greater number is divided by smaller number, then the quotient is 2. Greater number, suppose greater is divided by smaller, quotient is 2 and remainder is 90. नाव डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल आपण जेव्हा शिकलो होतो तुमच्या फर्स्ट सेमिस्टरला लेसन होता त्या चॅप्टरमध्ये रिमाइंडर, कोशंट, डिव्हिडंट, डिवायझर या सगळ्या गोष्टी या सगळ्या टर्म्स आपण पाहिल्या आहेत. सो ते टोटल नॉलेज आपण इथे यूज करणार आहोत. फर्स्ट कंडिशन आपल्याकडे आहे सम ऑफ टू नंबर्स इज 103. आता इथे टू नंबर्स आपण कोणते अज्यूम करणार आहोत? ऑब्वियसली आपण व्हेरिएबल्स अज्यूम करणार एक्स अँड वाय. फर्स्ट आपली गिवन जी कंडिशन आहे ती आहे सम ऑफ टू नंबर इज इक्वल टू 103. सम ऑफ टू नंबर्स इज 103. टू नंबर्स आपण अज्यूम करूया. फर्स्ट नंबर इज एक्स, सेकंड इज वाय अँड सम ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल टू 103. दिस इज कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर 1. x plus y is equal to 103. This is called as equation number 1. आपल्याकडे सेकंड कंडिशन काय आहे? If greater number is divided by smaller number, quotient is 2 and remainder is 19. Now division of polynomial. त्या चॅप्टरमध्ये जेव्हा आपण quotient, remainder या सगळ्या गोष्टी लिहितो तेव्हा त्याचा एक फिक्स फॉर्मॅट असणार आहे. त्याचं एक आपण फॉर्म्युला पाहिला होता. दॅट फॉर्म्युला इज dividend, if you remember, is equal to divisor into quotient plus remainder. This is the formula. Dividend is equal to divisor into quotient plus रिमाइंडर. आता या फॉर्मॅटमध्ये आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन कन्वर्ट करावी लागेल. आपण इन्फॉर्मेशन काय लिहिणार? एक्स इज इक्वल टू 2 इंटू वाय प्लस 19. ओके, सो वी कॅन कन्वर्ट दिस इक्वेशन इज एक्स मायनस 2y इज इक्वल टू 19. वी विल से इट ॲज इक्वेशन नंबर 2. आपल्याकडे दोन इक्वेशन्स मिळाली. पहा गिवन जो डाटा आहे तो आपण इक्वेशनमध्ये कन्वर्ट केला आहे. सम ऑफ टू नंबर इज 103. टू नंबर्स इथे आपण कोणते अज्यूम करणार? तर व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 103. वी विल से इट ॲज इक्वेशन नंबर 1. नाव इथे आपल्याला नेक्स्ट कंडिशन दिली आहे. अकॉर्डिंग टू दॅट कंडिशन आपण एक इथे फॉर्मॅट यूज केला आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. सो एक्स इज इक्वल टू 2 इंटू वाय प्लस 19. हे जर आपण इक्वेशन व्यवस्थित रिअरेंज करून लिहिलं सो एक्स मायनस 2y इज इक्वल टू 19. दोन इक्वेशन आपल्याला मिळाले आहेत. फर्स्ट इक्वेशन इज एक्स प्लस वाय इज 103 अँड सेकंड इक्वेशन इज 2x मायनस 2y इज इक्वल टू 19. दीज आर दी टू इक्वेशन्स. नाव इक्वेशन्स मी इथे पुन्हा एकदा लिहिते. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 103. दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड सेकंड इक्वेशन असणार आहे एक्स मायनस 2y इज इक्वल टू 19. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करायचे आहेत. तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता. आय विल सबट्रॅक्ट दिस टू इक्वेशन. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 2 आपण इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करूया. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 103 हे इक्वेशन फर्स्ट आहे. मायनस सेकंड इक्वेशन मी लिहिते एक्स मायनस 2y इज इक्वल टू 19. साइन्स चेंज होणार आहे प्लस अँड इट विल बिकम मायनस. नाव वी विल सबट्रॅक्ट दिस. इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. सो एक्स अँड प्लस एक्स अँड मायनस एक्स विल गेट कॅन्सल. इथे प्लस आहे आणि इथे प्लस आहे. वायच्या आधी कोणताही कोइफिशियंट नाही आहे म्हणजे तिथे 1 असणार आहे. सो 1 प्लस
2y, 1y plus 2y is plus 3y. Okay, and 19 plus 103 is, इथे सबट्रॅक्शन होईल and answer is 84. So 3y is equal to 84. ही टर्म असणार आहे. आपल्याला y या व्हेरिएबलची व्हॅल्यू हवी आहे. सो y इज इक्वल टू 84/3. 84ला आपण 3ने डिवाइड करणार आहोत. इफ 84 इज डिवायडेड बाय 3, y इज इक्वल टू 28. 28 3 जा 84. इथे आपल्याला y या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली आहे. नाउ व्हॉट वी विल डू, वी विल सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 or 2. Y is equal to 28 in equation, or we can put in equation 1. Equation 1 is easy. X plus y is equal to 103. Value of x is unknown plus y is 28 जे आपण कॅल्क्युलेट केली आहे is equal to 103. आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे x साठी. सो x इज इक्वल टू 103 ॲज इट इज 28 आपण राईट हँड साईडला शिफ्ट करतो आहे. इथे प्लस आहे, तिकडे आल्यावर मायनस होतील. 103 मायनस 28 इज इक्वल टू 75. सो इथे एक्सची व्हॅल्यू असणार आहे 75. वायची व्हॅल्यू 28 आहे, एक्सची व्हॅल्यू 75 आहे. आपल्याला विचारलं काय आहे, इफ ग्रेटर नंबर अँड स्मॉलर नंबर. ग्रेटर नंबर कोणता असेल तर ग्रेटर नंबर ही एक्सची व्हॅल्यू असेल, स्मॉलर नंबर ही वायची व्हॅल्यू असेल. मग खाली तुम्ही सोल्युशन लिहिणार आहात. हेन्स द ग्रेटर नंबर इज 75 अँड स्मॉलर नंबर इज 28. ग्रेटर नंबर 75 असेल आणि स्मॉलर नंबर 28 असणार आहे. प्लीज नोट डाऊन द प्रॉब्लेम. त्याच्या आधी तुम्ही वर्ड प्रॉब्लेम लिहिणार आहात. हे इक्वेशन्स कसे कन्वर्ट केले हे पुन्हा एकदा समजून घ्या. पहा, सम ऑफ टू नंबर्स इज 103. सम ऑफ टू नंबर्स आपण x आणि y अज्यूम करणार इज 103. सो x प्लस y इज इक्वल टू 103. सेकंड इक्वेशन कंडिशन आहे ग्रेटर नंबर इज डिवायडेड बाय स्मॉलर नंबर, देन द कोशंट इज 2 अँड रिमाइंडर इज 19. कोशंट 2 आहे आणि रिमाइंडर 19 आहे. पण यासाठी एक फॉर्मॅट आहे. ते फॉर्मॅट काय आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हे फॉर्मॅट तुम्ही 8th स्टँडर्डपासून शिकत आला आहात. या फॉर्मॅटमध्ये फक्त आपण व्हॅल्यूज पुट केल्या आहेत. इथे आपल्याला काय सांगितलं आहे तर कोशंट इज 2 अँड रिमाइंडर इज 19. कोशंट आणि रिमाइंडरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, म्हणजे डिवायझर आणि डिव्हिडंडची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. सो वी विल पुट दॅट व्हॅल्यू 2 इंटू एक्स इज इक्वल टू 2 इंटू वाय प्लस 19. हेच इक्वेशनचं आपण रिअरेंज केलं तर इक्वेशन विल बिकम x मायनस 2y इज इक्वल टू 19. दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले. दोन्ही इक्वेशन जर आपण सबट्रॅक्ट केले तर वी विल गेट व्हॅल्यू फॉर y विच इज 28. 28 व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये सबस्टिट्यूट केली. वी गॉट व्हॅल्यू फॉर x. द व्हॅल्यू ऑफ x इज 75. 75 हा ग्रेटर नंबर आहे. सो वी हॅव रिटन द सोल्युशन इन वर्ड प्रॉब्लेम सोडवताना सोल्युशन वर्डमध्ये मेन्शन करणं नेसेसरी आहे. The greater number is 75 whereas smaller number is 28. Please copy down. In the next video lecture, we will see more word problems based on this chapter, linear equations into variables. Thank you. Keep studying. Give your best.